जय नमः. हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवत गीता भाष्यम प्रथमोध्याय श्लोक दुसरा. देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चां गीतार्थं वक्ष्यामि लेशतः. नष्टधर्मज्ञानलोककृपालो वीरब्रह्म रुद्रेन्द्रधीर्भिरर्थितो ज्ञानप्रदर्शनाय भगवान् व्यासोऽवतार. ततश्चेष्टानिष्टप्राप्ति परिहार साधनादर्शनात् वेदार्थाज्ञानाच्च संसारे क्लिश्यमानानां वेदानधिकारिणां त्रिशूद्रादीनां च धर्मज्ञानद्वारा मोक्षो भवेदेति कृपालुः सर्ववेदार्थोपबृंहिताम्. तदनुक्त केवलेश्वर ज्ञानदृष्टार्थयुक्तां च सर्वप्राणिनाम् अवगाह्यानवगाह्यरूपां केवल भगवत्स्वरूपपरां परोक्षार्थां महाभारतसंहिताम् अचिकुरुपत्. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवाः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. संजय उवाच. दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनब्रवीत्. काय अर्थ आहे? असं बोलला, त्याप्रमाणे बोलला. राजा वचनमब्रवीत. आता ते काय बोलत होता सांगायला. पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं चमूम् व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. पहा असं जेव्हा म्हणतात माहिती आहे का, ते पहा म्हणजे जी हा पहा हा उच्चार जो आहे पहिल्यांदा केव्हा वापरला जातो? हा, जे ही गोष्ट दोषयुक्त असते ना, तशा गोष्टीला दाखवायचं झालं कसं, हे पहा असे गरज बघा, हे असं म्हणतो आपण. तसं पश्य पहा एताम पांडुपुत्र आचार्य, ते संबोधन कसं झालंय बघा. हे पांडुपुत्राणाम आचार्य, अहो पांडुपुत्रांचे आचार्य म्हणजे माझे आचार्य नाही असं म्हणण्यासारखं नाही. हा पहा, अहो पांडुपुत्रांचे आचार्य पहा. महतीम चमूम, विस्तृत असणाऱ्याची मोठीच्या मोठी सेना पहा. कोणी रचलेली आहे माहित आहे का? हा, ती कशी कशी रचली कोणी रचलेली आहे? तुमचा अगदी लाडका शिष्य आहे की. त्या द्रुपद राजाशी त्याचं भांडण होत. त्या द्रुपद राजाचा मुलगा, द्रुपद राजाचा जो मुलगा होता, त्या मुलाला आपल्याकडे ठेवून घेऊन शिकवले. शत्रूच्या मुलाला घरात ठेवून घेऊन शिकावा असा सुद्धिम्न तुझं होता की नाही? व्यूढाम द्रुपद पुत्रेण म्हणून मुद्दाम ते द्रुपद पुत्र म्हणून टोचून बोलल्यासारखं सांगतं. द्रुपदाचा मुलगा आहे की नाही? हा, त्या द्रुपद मुलाने हे शत्रुघ्नाने रचलेली. व्यूढाम म्हणजे रचली. तव शिष्येण धीमता, फार बुद्धिमान असणाऱ्या तुझ्या शिष्याने, द्रुपदराजाच्या मुलांनी रचलेली ही सेना पहा म्हणलं. आणि म्हणताना काय म्हणलाय? हो पांडुपुत्रांचे आचार्य असं म्हणलं. ते माझे आचार्य म्हणजे स्वतःचे आचार्य त्याला देखील त्यांनी शिकवले. तरी तसं म्हणायचं कारण काय? टोचून टोचून बोलल्यासारखं. जे वाक्य जसं बोलू नये की नाही तसं बोलला. राजा वचनमब्रवीत् पश्येतां पांडुपुत्राणाम् आचार्य
महतीं चमूं द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. व्यूढाम म्हणजे रचलेली, उत्तम रीतीने रचलेली ही सेना कशी रचली आहे बघ. त्या अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या ऋषाने द्रुपदराजाचा मुलगा आहे की नाही, जो द्रुपदराजाचा पुत्र आहे की नाही, त्यांनी रचलेली हे पहा. आणि नंतर काय म्हणतो, अत्र शूरा महेश्वासा. या सेनेमध्ये अत्र या सेनेमध्ये सगळे शूर असणारे लोक आहेत बरं का. महेश्वासा चांगले चांगले धनुष्य बाण धरून घेतलेले असे, कसे ते उत्तम प्रकारचे धनुष्य बाण इत्यादी करतेले. अत्र शूरा महेश्वासा कसे आहेत ते सगळे जण माहित आहे का. भीमार्जुन समायुधी. हुसेन आणि अर्जुन ह्या दोघांच्या सारखे समान असणारे ते युद्धामध्ये बोलवलेले बसवलेले घेऊन उभे आहेत ते सगळे या ठिकाणी. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी. ते कोण कोण आहेत. भीम आणि अर्जुनासारखे असतात. युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा. युयुधान म्हणून होता विराट राजा आणि द्रुपद राजा. हे तर प्रख्यात आहेत, चांगले युद्ध निष्णात असणारे लोक आहेत म्हणून प्रख्यात आहेत. आणि द्रुपद तर द्रोणाचार्यांच्या बरोबरच शिक्षण घेतलेले. द्रुपद राजांनी द्रोणाचार्यांच्या बरोबरच शिक्षण घेतलेलं आहे एकरामाकडून. त्याकरता युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ. हे महारथी आहेत, एकापेक्षा एक महारथी. महारथी, रथी, अतिरथी, महारथी असे 3 प्रकार आहेत. रथी म्हणजे रथामध्ये बसून युद्ध करणारा जो असतो तो रथी. अतिरथी म्हणजे जास्त रथामध्ये बसून जास्त लोकांशी युद्ध करणाऱ्याला अतिरथी. महारथी म्हणजे समोर जितके सेना आहे की नाही, जितकी सेना आहे सगळ्यांना मारून हाणून पाडणाऱ्या अशा प्रकारचे ते रथामध्ये बसून युद्धाला आलेले असतात की नाही, त्याला महारथी. एकदा रथात बसून युद्धाला गेला तर कमीत कमी 10,000 लोकांना मारून येतात एका वेळेस. कमीत कमी 10,000 लोकांना मारून येऊ शकतात असे महारथी. हे सगळे एवढे मोठे मोठे महारथी आहेत. ते सगळे कसे आहेत, अर्जुन आणि भीमाच्या बरोबरीचे आहेत. आणि अर्जुन आणि भीमाच्या सारखेच आहेत. अजून कोण आहेत. दृष्टकेतु चेकितान. दृष्टकेतू नावाचा आहे, चेकितान नावाचा आहे. दृष्टके दृष्टे केतान काशीराजश्च वीर्यवान. काशीराजा, काशीचा राजा काशीराजा, तो देखील वीर्यवान असणारा पराक्रमी असणारा या ठिकाणी आलेला आहे. पुरुजित कुंती भोजश्च. पुरुजित नावाचा राजा, कुंती राजा, भोज राजा, शैब्य राजा, पृथ्वीच्या वंशामधील झालेला शैब्य राजा, नरपुंगवा. हे सगळे एकापेक्षा एक श्रेष्ठ असणारे पुरुष राजे आहेत, पुरुषोत्तम असणारे, त्यामुळे उत्तम पुरुष असे राजे लोक आहेत. नरपुंगवा. दृष्टके दृष्टे केतान काशीराजश्च वीर्यवान. हो, त्यानंतर गुरुजित कुंती भोजश्च ऐभ्यश्च नरपुंगवः. अजून युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान. युधामन्यू म्हणून एक पराक्रम करणारा असा विक्रांत राजा. नंतर त्यासारखेच उत्तम ओजा, हा उत्तम असणारा प्रकाश असणारे, उत्तम असणारा वर्चस्व असणारे त्या राजाचंच नाव उत्तम ओजाश्च वीर्यवान. हे सगळे पराक्रमी असतात. सौभद्रो द्रौपदेयाश्च. सौभद्र सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू,
द्रौपदेयाश्च द्रौपदीचे मुलं सगळे एकापेक्षा एक प्रकार. सौभद्र द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा. हे सगळे जे नावं सांगितले की नाही ते सगळेचे सगळे महारथीच आहेत. अतिरथी किंवा रथी एवढंच नाहीये, महारथी आहेत ते. आता हे सगळे तिकडच्या लोकांच्या बद्दलचे तुम्हाला सूचना दिली. सूचना द्यायचं काय कारण, मी सूचना कशाला दिली, कारण संबोधन केलेलं आहे ना. काय संबोधन केलं त्याने, अहो पांडुपुत्रांचे आचार्य असं संबोधन केलं ना. म्हणजे तुम्ही पांडुपुत्रांचे आचार्य आहात त्याकरता तुम्हाला हे कल्पना यावी की हे कोणाचे लोक आहेत, कोणाकडचे आहेत ही कल्पना यावी की तुम्हाला. पांडवांच्याकडचे लोक असे आहेत, ते सगळे लोक तुम्हाला फार अगदी आवडते लोक, जवळचे लोक, त्यांच्यावर फार अगदी दया दाक्षिण्य दाखवणारे लोक आहेत, तुमच्यासाठी तरी आहेत. त्याप्रमाणे सौभद्र द्रौपदेयाश्च सर्व एव महान. पण त्यांच्याकडच्या पक्षातील लोकांचं ग्रंथ वर्णन करून सांगेल. आता अस्माकंतु विशिष्टाये, आमच्याकडचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल, आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे असणारे जे काही, आपल्याकडे असणारे जे कोणी लोक आहेत की नाही, विशिष्ट असणारे जे लोक, तिकडचे सगळे विशिष्ट लोकांचं सांगितलं ना. आता आपल्याकडच्या विशिष्ट लोकांच्या बद्दल कल्पना तुम्हाला द्यावी म्हणून सांगतो ऐका. अस्माकंतु विशिष्टाये तान निबोध द्विजोत्तम. पुन्हा इथं दुसऱ्यांदा संबोधन काय केले, द्विजोत्तम. ब्राह्मणांच्या मध्ये सर्व श्रेष्ठ असतात. ब्राह्मण लोक कसे असतात म्हणजे सामान्यपणे दयाशील असतात. कोणी समोर आला की त्याच्यावर दया करत असतात. याकरता तुम्ही द्विजोत्तम आहात. जे कोणी तुमच्याकडे येतात त्याच्यावर दया करतात, मारायचं सोडून देतात आणि त्याची गप्पा मारत बसतात. त्याकरता तुम्हाला कळावं की म्हणून सांगायला लागलो. अस्माकंतु विशिष्टाये त्यांच्याबद्दल पूर्णपणे जाणीव करून घ्या, माहिती करून घ्या. हो द्विजोत्तम नायका मम सैन्यास्य, जे लोक माझ्या सैन्याचे नायक म्हणून आलेले, सेनाधिपती म्हणून वगैरे आलेले आहेत की नाही, नायका मम सैन्यस्य, माझ्या सैन्याचे जे कोणी नायक आहेत की नाही त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगतो. तुम्हाला संज्ञा यावी, संज्ञा राहावी, अंगावर भान राहावं. संज्ञा राहणी म्हणजे काय, अंगावर भान राहावं म्हणून तुम्हाला सांगतोय. जवळ आल्यानंतर तुम्ही योग्य पुढे दया करतात की मारायचं सोडून देतात की काय की म्हणून या करतात योग्य. नायका मम सैन्यस्य, माझ्या सैन्याचे नायक कोण आहेत हे तुम्हाला सांगतो. नायका मम सैन्यस्य तुम्हाला संज्ञा यावी म्हणजे तुम्हाला आपल्यावर भान राहावा या उद्देशाने सांगतो असा अर्थ येतो का. भगवान पहिल्या प्रथम काय स्पष्टीची संज्ञा असावी माहिती आहे का तुम्हाला, तुम्ही माझ्याकडेच आहात हे समजून घ्या. मला तिथं गेलं की पांडवांना पाहिलं की भान राहणार नाही, अरे आपण त्यांचे आचार्य आहेत की आपल्या आचार्य आहेत की म्हणून भान राहणार नाही. म्हणून तुम्ही माझे आचार्य आहात, माझ्याकडे आहात तुम्ही, ते समजून घ्या सांगायला. संज्ञात संतान प्रवीण नायका मम सैन्यस्य संज्ञात संतान प्रवीण सांगून भवान तुम्ही. त्यानंतर दुसरे कोण, भीष्मश्च, भीष्माचार्य देखील पांडवांचे आजोबा आहेत, माझे देखील आजोबा आहेत. पण ते पांडवांच्याकडे तुमचे आजोबा असं कारण ते सत्ताला आपण पांडवाकडेच आहोत असं समजून येतील. माझे देखील आहेत ते आजोबा, त्याकरता भीष्म. भवान भीष्मश्च, हे सगळे मोठे मोठे नायक आहेत कोणाच्या ह्याच्या पक्षाकडून युद्धाला आलेले. भवान भीष्मश्च, अजून कर्णश्च, कर्ण दुर्योधनाला माहित होत कर्ण हा
कुंतीचा पुत्र आहे ही गोष्ट त्याला माहित होती. माहित असून मुद्दाम काय म्हणतो माहिती आहे, कर्ण ते देखील तसेच. तुम्ही काय बाबा म्हणजे तुम्ही भीष्माचार्य कर्ण बरं का. हं? कर्णश्च कृपश्च समिती कृपाचार्य समितींचे हे सगळेच्या सगळे माझ्या सैन्यामध्ये आहेत बरं, सैन्यामध्ये आहेत म्हणजे सेनेमध्ये आहेत. अजून कोण? अश्वत्थामा तुमचा मुलगा, तुमचा मुलगा अश्वत्थामा. अश्वत्थामा विकर्णश्च विकर्ण तो देखील विकर्ण देखील महापराक्रमी होता. सोमदत्तिस्तथैव सोमदत्त म्हणून जो आहे की नाही तो सोमदत्ताचा मुलगा सोमदत्ती म्हणून होता तो. तथैव अन्ये च बहवः शूराः हे सोडून अजून पुष्कळ लोक शूर लोक आहेत. अन्ये च बहवः शूराः ते सगळे शूर आहेत, शूर आहेत. पण अन्ये च बहवः शूराः पुढे काय म्हणले बघा तिथे, अन्ये च बहवः शूराः मदर्थे त्यक्तजीविताः माझ्यासाठी म्हणून त्यांनी आपला जीव सोडून दिलेला आहे. म्हणजे काय त्यक्तजीविता म्हणजे इथं युद्धाला आले, युद्धाला यायच्या आधीच त्यांनी आपला जीव प्राण सोडून दिलेला आहे. ते येऊन युद्ध करायचं, युद्ध केल्यानंतर मरावं असं नाहीये, या उद्देशाने आले नाहीत. मी बोलावलंय म्हणून भीतीने आलेले आहेत. आता कसंही मरायचंच आहे की चला म्हणून माझ्यासाठी म्हणून मरायला आलेले आहे, युद्धाला नाही आले. काय म्हणतो तो, माझा त्यक्त जीवित माझ्यासाठी म्हणून प्राण सोडून घेऊन आलेले आहे. बोलण्यामध्ये बघा कसं अवाच्य वाक्य बोलतो ते साकारायला. अन्ये च बहवः शूराः मदर्थे त्यक्त जीविताः माझ्यासाठी जीवन सोडून दिलेलं आहे त्या लोकांनी. असे सगळे येऊन उभे आहेत तिथं. मदर्थे त्यक्त जीविताः एवढं बोल माझ्यासाठी म्हणून जीवित हे ते आलेले आहेत सगळे. येते ना आवाज, येते ना सगळ्यांना? हो येतोय. मदर 10 मिनिटं उरले. हा येतोय. आपल्याकडे 5 मिनिटं आहे. हो ते होऊ दे, हे सगळे श्लोक होऊन जाईल. मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरण अजून काय सांगतो बघा. नाना शस्त्र प्रहरण एखाद्याला मारायचं झालं तर अनेक प्रकारचे अस्त्र शस्त्र उपयोगाला आणणारे लोक, जे ज्याला युद्ध सराव बरोबर चांगल्या रीतीने करायला येत नाही की नाही, तो काय करतो, त्या अस्त्राने मारून बघू, त्या अस्त्राने मारून बघू, तसं मारून बघू, तसं मारून बघू. त्या अस्त्राने फटकेने मारला असं नाहीये त्यांचं. मदर्थे त्यक्त जीविताः त्या अशा प्रकारचे जीवन सोडलेले आहेत. नाना शस्त्र प्रहरण सर्वे युद्ध विशारदः म्हणून आहे तिथं. सर्वेच्या पुढे अवग्रह घातला की नाही, सर्वे अयुद्ध विशारदः एचोयवायावा म्हणून आपण म्हणते. एच्या पुढे आलं तर त्याचा उच्चारण अवग्रहासारखा करावा. सर्वे युद्ध विशार सगळेच्या सगळेच्या सगळे युद्धामध्ये विशारद आहे, युद्ध करण्यामध्ये निष्णात आहे. असं एक अर्थ. अजून एक अर्थ काय होतं, सर्वे अयुद्ध विशारद युद्धाची जाणीव नाही, कल्पना नाही, तसे आहेत सगळे असं म्हणलं जातं. म्हणून असं असल्या कारणाने काय झालंय माहितीये का, त्यांचा पर्याप्त आहे, त्यांची सेना त्यांना बरोबर आहे, जेवढं पाहिजे तेवढं आहे, तुमचं काम करून घ्यायला बरोबर होत. पण आपली सेना एवढी जरी असली तरी देखील, पुष्कळ विशाल अफाट असली तरी देखील अपर्याप्तम तर अस्माकम आपली ही सेना
पर्याप्त नाही. पर्याप्त म्हणजे काय? पुरेलची नाही, पुरे होईल अशी नाहीये. अपर्याप्तम तदस्माकम, अपर्याप्तम तदस्माकम, ही आपली सेना कशी आहे? अपर्याप्त, पर्याप्त नाही, पुरेलची नाहीये, पुरे होईल असे नाही. बलम का बाबा? आता सगळं बलम भीष्माभिरक्षितम, आपली सेना कोणाकडून रक्षिलेली आहे माहितीये का? भीष्माचार्यांच्याकडून रक्षित आहे. भीष्माचार्य त्याचं रक्षण करत आहे. पण पांडवांची सेना कशी आहे? पर्याप्तम, तेवढं पाहिजे तेवढं आहे, बरोबर आहे. पर्याप्तम चिदमे तेषां बलम भीमाभिरक्षितम, त्यांची सेना भीमसेनाने रक्षण गेलेले आहे. भीमसेनाकडून रक्षित असल्या कारणाने पुरेशी आहे, ताजेलची आहे, पुरेलची आहे. बरं का? तेवढं पाहिजे तेवढं झालेलं आहे, बरोबर आहे. आपलीच बरोबर नाही हो, म्हणून म्हणलं सगळं पर्याप्तम चिदमे तेषां बलम भीमाभिरक्षितम अय सर्वेषु यथा भागमवस्थिता, अयनेषु सर्वेषु, सगळीकडून आयनामध्ये म्हणजे या सैन्यामध्ये, सेनेमध्ये, सगळ्या रस्त्यानी, सगळ्या भागानी, सगळीकडून असा अर्थ. त्याचा भागमवस्थिता, सगळे सगळे आपल्या आपल्या भागामध्ये, आपल्या आपल्या स्थानामध्ये उभे राहून, सगळ्या लोकांनी आपल्याकडच्या सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या स्थानामध्ये उभा राहून काय करावं माहितीये का? भीष्ममेवाभिरक्षन्तु, सगळ्या लोकांनी मिळून काय करायचं? आपल्या जागावर उभा राहून काय, कोणाची रक्षा करावी? माझी नाही हो, भीष्माचार्यांची रक्षा करावी. कारण भीष्माचार्य असोच तर हे सगळे सुरक्षित राहतात. याकरता आपल्या आपल्या जागेवर उभा राहून सगळ्यांनी काय करावं? भीष्माचार्यांची रक्षा करावी. भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्वैव, तुम्ही तुम्हाला प्रारंभ करून सगळ्याच्या सगळ्यांनी काय करावं? आपल्या आपल्या जागेवर उभा राहावं, मग तरी भीष्माचार्यांची रक्षा करावी. भवन्तः सर्वैव तस्य संजनयन् हर्षं गुरुवृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दद्मो प्रतापवान्. असं बोलणाऱ्या त्या दुर्योधनाला थोडस दिलासा द्यावा की, म्हणजे आनंद मनामध्ये हर्ष उत्पन्न करून द्यावा की. म्हणून भीष्माचार्य काय केलं माहिती का? त्या वेळेस शंख वाजवलं. शंखनादं विनद्योच्चैः, शंखनाद मोठ्यांदा शंखनाद केला. शंखम दद्मो प्रतापवान, हा प्रतापी असणाऱ्या भीष्माचार्यांनी शंख वाजवला. त्यानंतर भीष्माचार्यांनी शंख वाजवल्यावर मग मोठ्यांनी सुरुवात करायची. कारण अजूनही भीष्माचार्यांच्या मनामध्ये हे युद्ध होऊ नये याची इच्छा असेल तर होऊ नये ना, याकरता सांगितलं. सिंहनादं विनद्योच्चैः, म्हणून त्यांनी शंख वाजवला, मग सगळ्यांनी शंख वाजवला. त्यानंतर ततः शंखाश्च